झणझणीत गावरान मटणाचा रस्सा बनवण्यासाठी मटणाला हळद आणि मीठ लावून 15 ते 20 मिनिटं मुरत ठेवायचं। कुकरमध्ये पळीभर तेल घेऊन त्यावर कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। नंतर यामध्ये मटण घालून हाय फ्लेमवर 5 ते 6 मिनिटं मटण परतवून घ्यायचं। नंतर गॅस कमी करायचा, यावर एक प्लेट ठेवून पाणी ठेवायचं। मटणाला चांगलं अंगचं पाणी सुटलं, आता गॅस पुन्हा हाय करून पुन्हा 7-8 मिनिटं मटण चांगलं परतून घ्यायचं। प्लेटवरचं गरम पाणी ओतून 2 शिट्या लावा। वाटण्यासाठी कढईमध्ये तेलावर कांदा परतून घेतला, आलं लसूण खोबरं थोडा वेळ परतून घेतलं। आता जिरं खसखस तीळ घालून चांगलं खरपूस परतून थंड करून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर मसाले पाणी घालून पेस्ट बनवून घेतली। कढईमध्ये तेल हलकं गरम करून कांदा लसूण मसाला थोडा वेळ परतून तयार पेस्ट घालून चांगली तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची। तोपर्यंत मटण चांगलं शिजलं गेलं। यामध्ये परतून घेतलेला मसाला, गरजेनुसार गरम पाणी, कोथिंबीर घालून कमी गॅसवर 10 मिनिटं उकळवून घ्या। मस्त झणझणीत आणि चमचमीत गावरान मटणाचा रस्सा तयार झाला। तर अवश्य ट्राय करून बघा। थँक्यू।